व्यवहार नाही दिलं माहिती ऑनलाईन चाय धर ना गॅरंटी माझी चावी देऊ का? काय त्याच्या आईला दिवाळी आली माझी चावी घे. हवा तर करायची हा टाकलं काय मिटलं का नाही नाही मग मी पण मिटवा रे मिटवा नाही ना कोण जाणार मा काय नळडे मी म्हणलंच नव्हतं खायला चालू म्हणून माझी चावी घे ना, धर ना चावी. चला लवकर उगा नका खेळ करू आधार मला पाठवली हे बघ ना. बघू दे ना. मलाच पाठवल्यात का हो, 500 दे. आलेला ना. पाय का हिशोब हा तुम्हाला किती दिले पहिले? 500. त्याबद्दल मी तुला किती दिले? 3000. 3000 कसं काय? हे कडक नोटा कितीचे आहेत हे 3000. हा. 3000 कसं काय? मग 200चा एक. आपले 20चा एक. 20चा एक 3000. 20चा एक 3000 कशी होईल? 2000 2000 आणि 10चा एक 3000. 3000 झाली. आणि तुम्हाला देणार किती होता टोटल? 3000 देणार होता. तुम्हाला दिली किती? पण तुम्हाला 1000 पाठवले ना रिटर्न. ठीक आहे चल. बरोबर नाही हिशोब. हिशोबच नाही कळला तुम्हाला काय झालं 500 रुपये इनाम दिला होता बरोबर. तू इनाम काय तू खप करला. नाही थांब कॅन्सल कर. तसं नाही काढायचं. पहिले येते होते मला. चाय कुठे? नाही त्यातले भाषा मग गोळ व्हायचा. पुण्याला जायचं रे उरका लवकर तुम्ही इथंच गोळ घातलाय अजून पुण्याला कॅन्सल करू. हे मी तुझ्या आधी मला. हा मिठव चल थांब तुला 5000 काय? नाही ते त्याचं 3000 दे ना माय 2000 आहे तेल द्या तुम्ही पैसे नाही. अरे बरं तुला ऑनलाईन पाठवतो ना मी मला त्याला कॅश कुठं काढायलो तुम्हाला मी तुला 500 दिले. तू आधी 3000 रुपये पाठव. ए पहिले तुमचं मिठव मग मी हिशोबात बस. 500 दिले. मी तुला 500 दिले. तुम्हाला 1000 पाठवले परत. राहिली 500. मी तुला किती दिले आता? 3000. 3000. तुम्हाला 1000 रिटर्न पाठवले. 2000 का मायनस करतो? एक कर ना. 1000 तुम्हाला रिटर्न पाठवले. बरोबर. मी तुला द्यायचे किती होते? 5000चा गोंधळ आहे पण बघा ना कसलं चाललंय काय आणि तेच काय अरे 3000 आहे नाही हो गाडी काय ही 3000 आहे ना. अरे कदऱ्या तुम्हाला टोटल 2500. समजा मी ऐक, तुला ऐक. ऐक तुम्ही तुला 3000 दिले. तिथंच दिले हा तिथंच दिले. तुम्हाला त्यातले नाही दिले. ऐक ना पण दिले असं समज ना. दिले असं समज 500 जागी 3000 दिले. तुम्हाला इथं 1000 परत दिले. 2000 राहिले किती द्यायचे तुला? 2000 2000 कसं काय? मग 3000 दिले आणि 1000 त्यांनी तुला रिटर्न दिले 2000 दिले 2000. आणि तुम्हाला किती दिले? शिक्षण त्यामुळे तू तुझ्या नोटा त्याला दे त्याच्या नोटा दे हा चालते ठीक. हिशोब आहे ना सकाळ 3000 मागे दे ते नोट घे. तरी मला 500 चा गाडा आहे. मला ते 3000 गेले मला 500 चा गाडा लागते ना. मग तू पैसे अजून वर त्याला दे कस काय मी वर देऊ? तोच बोलला जाऊ दे मला. झालं की. नाही नाही अजून येऊन हल्लोय का आपण? हल्लो काय अजून? मग हल्लोय अजून येऊ आपण नाही हल्लो. आता प्रामाणिकपणे सगळं चाललंय राव. ते 3 आणि 1000 मला दिलेले हा म्हणजे ते 500 माझेच आहे. हा. ते वर्षी 500 इनाम 500 दिला मी. हा. म्हणजे मला किती रुपये भेटले? 1000 हे 500 आणि ती- एक्स्ट्रा भेटले. हा 500 जास्त भेटले ना. 500 भेटले हा मागे 4000 होते. 4500 झाले 4500 आणि हे पैसे सगळे झिरो कस काय? 3000 हे 3 आहे. हा आणि ते काय राहिलं पाहिलं खरं की? ए भाऊ दे चल. 3000 मागे दे. हिशोबच कळाला हो काय की त्याला गाडा लागला. मी तुला किती पाठवू आता 3 पाठवले वगैरे ठेवशील का माझ्या अरे घरी ठेव ना मी तुला 3 पाठवतो माय घरी ठेव तू नाही घेणार घेणार नाही तो अजून. नाही ए बाय मी नाही जाणार. तू मला दिला का मी नाही जाणार मी तुला नाही, दिलंय ते. नाही नाही बंडल तुला दिलेला आहे. ए आणू 500 तर तिला इनाम दिला. बरोबर 500 इनाम दिला का नाही याला?
दिला 500 कधी देतो त्याचे पाचशे. त्याचे त्याचे काय आहे पैसे इनाम इनाम. तू इनाम दिलेला आहे तो काय मागायचं त्याच्यात का परत मग बरं चल मिसळ खायला मागे 4च होते मग अजून मागे 4 होते 4.5 का व्हायना इथं 500 दिलं नाही इथं तू मला काढला का मिसळ तू चारली ना मिसळ कोणी चारली तू चारली दे चल ते नोटा दे चल काय अवघड झाला आता नोटा दे किती गेलं तू? माझ्या घरी ठेवून वाटा चल जाऊ दे चल आपलं पुण्यात बस येतो ना घरी. अरे पुण्यात जायचं येड्या आहे ना 500 दे 500 दे 500 इनाम माझा हा रिटर्न इनाम देऊ आणि 3000 चल नोटा द्या दे रे 3000 ते थांबणार नाही इनाम दे मला आधी मला नोटा तर दे मग इनाम देतो. त्याचं मिटवते नाही का दे ना इनाम द्या आधी मग मी देतो तुला इनाम का इनाम आता इनाम दिलाय मला तुझ्या गुण घ्यायला मी इनाम दिला आता माझ्या गुण घ्यायला तुला इनाम द्यावं लागेल द्यावं लागेल नोटा तर दे. मी प्रामाणिकपणे पाठवलं का खाल्लं ना पाव हा? पाव खाल्लं की तू बघून घे. ते हिशोब मी करण्याचं मिसळचं जिरलं नाव काढलं होतं का नाही हिशोब करण्याचं जिरलं ते आम्हाला लांब जायची घरी गेलो घरी काय देणार म्हणलं देणार घरी गेल्या पाहिजे देणार म्हणलं देणार माझी डिक्की आहे ना घरी गेलो मागाशी गेला मला घरी गेला. तर कसा वाटला मित्रांनो आमचा हिशोब ना खरं तर पुण्यात जायचं होतं शॉपिंगला पण जाता जाता भेटला आणि मग ते लक्ष्मीपूजनला ज्या नवीन नोटा असतात ना कोऱ्या त्याची एक्सचेंज चालू होती आणि त्यात मिसळपाव खाल्ले त्याचं बिल कोण भरणार आणि ते भरलं बी गेलं पण कोणाला काही ताळमेळ लागला नाही आणि त्याचाच हिशोब चालू होता 2000 ते 3000 मला बी अजून हिशोब कळलेला नाही जर तुम्हाला कळाला तर कमेंटमध्ये नक्की कळवा की नक्की काय हिशोब होता तो आणि कोणाचा लॉस झाला हे पण सांगा तर हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका